जगन्नाथपुरीमध्ये एक वैष्णवधाम आणि एक शक्तिपीठ हे दोन्ही एकत्र आपापल्या बाजूला जो कुठला जगन्नाथाचा जो महाप्रसाद जो बनवलेला असतो तो प्रसादच विमळा देवीला परत नैवेद्य म्हणून दाखवला जातो। जगन्नाथाला नैवेद्य दाखवल्याच्या नंतरही त्याचा जो नैवेद्य आहे, जो भोग आहे, तो इतर देवांना आपण दाखवू शकतो। भगवान शंकरांनी ते एक शीत ग्रहण केलं आणि त्या एका शीताच्या ग्रहण केल्यामुळे त्यांना कैवल्याच्या आनंदाची प्राप्ती झाली की पुरीचा जो महाप्रसाद आहे तो कधीही उष्टा होत। आता हे पखाळ काय असतं तर भातामध्ये पाणी टाकून ठेवायचं काही काळ, कधी कधी एक पूर्ण रात्र, आणि मग दुसऱ्या दिवशी तो फर्मेंट होतो। नागपूरचे रघोजी भोसले जे आहेत, राघोजी भोसले, त्यांच्या आईने मोहन भोग नावाचा भोग तिथे देवाला सुरू केला। फक्त आणि फक्त नवरात्रीमध्ये जेव्हा विमळा देवीची जी रात्रीची पूजा असते त्या रात्रीच्या पूजेमध्ये देवीला फक्त नॉनव्हेजचा भोग तिथे दाखवला जातो। ओम नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्याम जगन्नाथाय ते नमः। नमस्कार मित्रांनो, मी विनायक खरात गाथा जगन्नाथाची या व्हिडिओ सिरीजच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की श्री जगन्नाथाचं जे स्वयंपाकघर आहे ते किती मोठं आहे आणि त्याच्यात कशा प्रकारे काम केलं जातं। तर ह्या स्वयंपाकघरातून जो भोग बनतो, जो नैवेद्य बनतो, त्या नैवेद्याला महाप्रसाद म्हटलं जातं आणि या महाप्रसादाचा अनन्यसाधारण महिमा आहे। तो महिमा आपण या आजच्या भागामध्ये जाणून घेऊ। तर जगन्नाथाच्या प्रसादाला महाप्रसाद म्हणतात आणि तिथे एक म्हण आहे, ती लोक असं म्हणतात की जगन्नाथ का भात जगत पसारे हात, म्हणजे जगन्नाथाच्या भातासाठी पूर्ण जग जे आहे ते आपला हात पसारून उभं आहे। कारण तिथे अन्नदानाचं महत्त्व आहे। जसं जगन्नाथाला दारुब्रह्म म्हटलं जातं, दारू म्हणजे लाकूड आणि लाकडाने बनलेला परब्रह्म, तसंच तिथल्या जे अन्न आहे त्याला अन्नब्रह्म म्हटलं जातं, कारण महाप्रसाद हा स्वतः जगन्नाथाचंच स्वरूप समजला जातो। तर हे असे प्रकार म्हणजे फार विरळ आहेत आणि त्यामुळे या महाप्रसादाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। एकदा एके ठिकाणी एक गुरु होते आणि ते गुरु म्हणजे उत्तर भारतातले होते। उत्तर भारतातल्या गुरूंनी आपल्या शिष्याला तीर्थाटनासाठी पाठवलं दक्षिण भारतामध्ये, आणि तो सर्वप्रथम उडीसामध्ये गेला, तिथे जगन्नाथपुरीचं दर्शन घेतलं। त्याच्यानंतर तो पुढे तिरुपतीला गेला आणि तिरुपतीवरून तो पुढे श्रीरंगमला गेला। तर एक मजेशीर गोष्ट अशी त्याने आपल्या गुरूंना परत गेल्यावर सांगितली की जग्गू बैठे बैठे खावे, जग्गू बैठे बैठे खावे, व्यंकट खडे खडे कमावे। म्हणजे तिरुपती बालाजी जो आहे तो उभं राहून तो धन कमावतोय, कारण तिथे धनाची काही कमी नाही आहे। और रंगा सोते सोते मौज उडावे, म्हणजे रंगनाथ स्वामी जे आहेत ते झोपलेले आहेत, म्हणजे जगन्नाथ स्वामी जे आहेत ते खात आहेत, हे सुद्धा तो उत्तर भारतीय शिष्य आपल्या गुरूंना तिथे सांगतोय। म्हणून इथे अन्नाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर ह्या प्रसादाला इतकं महत्त्व का प्राप्त झालं, म्हणजे ह्याची पुराणातली जी एक कथा सांगितली जाते, बरेचसे स्कॉलर्स आहेत ती ही कथा सांगतात की ती म्हणजे ती विमळा देवी, जी जगन्नाथाच्या मंदिरामध्येच विमळा देवीचं मंदिर आहे, तर त्याच्याशी निगडीत ही कथा आहे। आपल्या भारतामध्ये 51 शक्तिपीठं आहेत आणि त्या 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ हे विमळा देवीचं आहे। फार कमी अशा जागा असतात की जिथे एखादं शैवपीठ आणि शक्तिपीठ एकत्र असतात। तर मल्लिकार्जुन स्वामी जे आहेत, त्या मल्लिकार्जुन जे ज्योतिर्लिंग आहे तिथे भ्रमरांबा हे शक्तिपीठ आणि शिवाचं ज्योतिर्लिंग हे एकत्र आहेत। तसंच त्याच प्रकारे जगन्नाथपुरीमध्ये एक वैष्णवधाम आणि एक शक्तिपीठ हे दोन्ही एकत्र आपापल्या बाजूला आहेत। म्हणजे जगन्नाथाच्या मंदिरामध्येच देवी विमळा देवी जे आहे ते विमळा देवीचं मंदिर आहे, आणि जो कुठला जगन्नाथाचा जो महाप्रसाद जो बनवलेला असतो तो प्रसादच विमळा देवीला परत नैवेद्य म्हणून दाखवला जातो, कारण तो प्रसादच महाप्रसाद आहे। म्हणजे पहा, असं कुठे होत नाही की आपण एका देवाचा जो नैवेद्य असतो तो त्याला दाखवून झाल्याच्या नंतर दुसऱ्या देवाला दाखवतो, असं नसतं। आपण देवांना त्यांचा नैवेद्य दाखवतो आणि नंतर तो आपण ग्रहण करतो। पण जगन्नाथाचा महाप्रसाद जो असा आहे की तो जगन्नाथाला नैवेद्य दाखवल्याच्या नंतरही त्याचा जो नैवेद्य आहे, जो भोग आहे, तो इतर देवांना आपण दाखवू शकतो। तर पुराणातली कथा याच्या बाबतीत अशी आहे की एकदा श्री नारद मुनी वैकुंठामध्ये गेले आणि वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर तिथं त्यांनी माता लक्ष्मीची खूप सेवा केली। तर सेवा केल्याच्या नंतर त्यांना काय मिळावं, तर लक्ष्मीने प्रसन्न होऊन त्यांना विचारलं की तुला काय हवं आहे, तर त्यांनी सांगितलं की
श्री नारायण जे आहेत भगवान विष्णू, त्यांनी जे अन्न ग्रहण केलेलं आहे त्या अन्न ग्रहण केलेल्याचं उष्ट अन्न मला मिळावं, म्हणजे तो प्रसाद मला मिळावा असं त्यांनी सांगितलं. तर नारद मुनींना मग ते उष्ट अन्न मिळालं आणि मग ते अन्न खाल्लं त्यांनी. ते खाल्ल्याच्या नंतर जेव्हा ते ग्रहण केलं त्याच्यानंतर या अन्नाला, महाप्रसादाला कैवल्यसुद्धा म्हटलं जातं. तर कैवल्याचा आनंद म्हणजे अपरिमित आनंद जो आहे, तो भगवत प्राप्तीचा जो आनंद आहे, तो आनंद त्यांना प्राप्त झाला आणि त्या आनंदामध्ये ते विश्वामध्ये संचार करू लागले. असं ते विश्वामध्ये त्या एका आत्ममुग्धतेमध्ये जेव्हा ते आनंदामध्ये संचार करत होते, तर त्या संचार करता करता ते कैलासावर येऊन पोहोचले. आता कैलासावरती येऊन पोचल्यावरती भगवान शिव तिथे होते आणि भगवान शिवांनी त्यांना विचारलं की नारद मुनी, की अशी कुठली गोष्ट आहे, असा कुठला एवढा आनंद तुम्हाला झाला आहे की त्याच्यामुळे तुम्ही असं इतक्या आत्ममुग्ध होऊन तुम्ही नाचता आहात सगळीकडे. तर त्याच्यानंतर नारद मुनींनी त्यांना सांगितलं की मला भगवान विष्णूंचं उच्चिष्ट अन्न महाप्रसाद मला प्राप्त झालेला आहे. मग भगवान शिवांनी त्यांना विचारलं की तुमच्याकडे काही महाप्रसाद उरलेला आहे का, तर उरला असेल तर मला पण थोडा द्या, म्हणजे मला पण या आनंदाची प्राप्ती होईल. पण ते म्हणाले महाप्रसाद तर मी सगळा संपवला, पण माझ्या हाताच्या नखामध्ये एक शीत उरलेलं आहे, ते शीत जर तुम्हाला हवं असेल तर बघा. भगवान शंकरांनी ते एक शीत ग्रहण केलं आणि त्या एका शीताच्या ग्रहण केल्यामुळे त्यांना कैवल्याच्या आनंदाची प्राप्ती झाली. कारण भगवान शिव जे आहेत ते सुद्धा विष्णूचे भक्त आहेत. म्हणजे आपण रामेश्वराची जर कथा बघितली की राम जे आहेत ते भगवान शंकराची पूजा करतायत आणि त्या शिवलिंगाचं नाव रामेश्वर ठेवतात, तेव्हा मग ते तिथं लोक विचारतात की हे रामेश्वर नाव का ठेवलं, तर ते म्हणते रामाचा जो ईश्वर आहे तो शिव, म्हणून हे रामेश्वर. तर लगेच तात्काळ शिव भगवान जे आहेत त्यांनी उत्तर दिलं आहे की राम ज्याचा ईश्वर आहे तो शिव. म्हणजे हे विष्णू आणि शंकरामध्ये जे आपापसामध्ये प्रेम आहे, जो रिस्पेक्ट आहे एकमेकांमध्ये, कारण ते परब्रह्म आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये काही भेद नाही आहे. आणि म्हणून भगवान शंकरांनी तो एक शीत खाल्ल्याच्या नंतर त्यांनासुद्धा कैवल्याच्या आनंदाची प्राप्ती झाली. आता हे नारद आणि शंकर भगवान हे दोन्ही जेव्हा त्या कैवल्याच्या आनंदामध्ये मग्न आहेत, तेव्हा तिथे देवी पार्वती आल्या. पार्वती देवीने त्यांना विचारलं की अशी कुठली गोष्ट तुम्हाला प्राप्त झाली आहे की ज्याच्यामुळे तुम्ही हा कैवल्याचा आनंद उपभोगता आहात. तेव्हा ती पूर्ण कथा शंकरांनी पार्वतीला सांगितली. पार्वती त्यांच्यावर रुष्ट झाली. पार्वती म्हणाली की असं कसं करू शकता, तुम्ही अर्धनारी नटेश्वर आहात आणि तुम्ही मला न देता तुम्ही भोग जो आहे नैवेद्य तो तुम्ही खाल्ला. तर त्याच्यामुळे ती रुष्ट होऊन ती नारायणांकडे गेली की नारायणा, मला सुद्धा तुमच्या महाप्रसादाचा लाभ हवा आहे म्हणून. तेव्हा नारायणांनी तिला सांगितलं की देवी, मी कलियुगामध्ये जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये भगवान जगन्नाथ म्हणून मी वास करेन, तेव्हा तू विमळादेवी म्हणून तिथे वास करशील आणि माझा प्रसाद जो महाप्रसाद जो आहे तो नित्य तुला दाखवला जाईल, तुला अर्पण केला जाईल आणि ही नित्य तुझी कामना जी आहे ती पूर्ण होईल. त्याच्यामुळे महाप्रसाद जो आहे तो नेहमी विमळादेवीला अर्पण केला जातो. इतकं मोठं शक्तिपीठ सतीपीठ आहे आणि विमळादेवीची एक खूप वेगळी आख्यायिका, म्हणजे खूप महत्त्व आहे त्या शक्तिपीठाचं. ते तांत्रिक पीठ आहे. विमळादेवीचा विषय मी एखाद्या दुसऱ्या भागामध्ये स्वतंत्रपणे त्याच्यावरती तुम्हाला माहिती देईन. तर इथून सुरू होतो महाप्रसादाचा महिमा. आणि असं म्हटलं जातं की पुरीचा जो महाप्रसाद आहे तो कधीही उष्टा होत नाही. म्हणजे एकाने खाल्ल्याच्या नंतर दुसऱ्याने जर खाल्ला तो, म्हणजे आपण एरवी अन्न उष्ट खात नाही, पण महाप्रसाद जो आहे तो कधीच उष्टा होत नाही. पुरीच्या मंदिरामध्ये आनंद बाजार नावाची एक जागा आहे. त्या आनंद बाजारामध्ये हा महाप्रसाद विकला जातो आणि तिथेच बसून लोक तो खातात सुद्धा. उडीसामधल्या बऱ्याचशा मंदिरांमध्ये आनंद बाजार नावाची जागा असते की जिथे तो महाप्रसाद विकला जातो. एक इंटरेस्टिंग स्टोरी आपल्याला अशी ऐकायला मिळते की भक्त सालबेग नावाचे एक भक्त होऊन गेले. तर त्यांनी 15व्या शतकामध्ये 16व्या शतकामध्ये जो त्यांचा काळखंड होता त्या काळामध्ये त्यांनी खूप वर्णनं करून ठेवलेली आहे. आणि त्या वर्णनात त्यांनी असं वर्णन केलं आहे की 22 पावचे गली सुखे कैवल्य पसरा बेनी पाखे. म्हणजे त्यांनी लिहिलं आहे की तिथे आनंद बाजारामध्ये तो भोग विकला जात नाही आहे. म्हणजे पूर्वी जे जगन्नाथ मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत, ज्या शिड्या आहेत वर जाण्यासाठी, तर त्या पायऱ्यांवरतीच तो भोग विकला जायचा. आणि मग तेथे त्यांनी वेगवेगळ्या खिरी खिचडी ह्या सगळ्या नैवेद्याच्या गोष्टींचे त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर हा झाला महाप्रसादाचा महिमा. आता महाप्रसाद जो भोग आहे तो किती वेळा दाखवला जातो, तर बघा जगन्नाथ मंदिरामध्ये दिवसातून 6 वेळेला मुख्यत्वे भोग दाखवला जातो. तर तो कसा, तर एक सुरुवातीला पहिला भोग जो असतो
त्या भोगाचं नाव आहे गोपाळ वल्लभ भोग. गोपाळ वल्लभ भोग जो आहे तो देव जेव्हा उठतात सकाळी, उठल्याच्या नंतर त्यांचं मुखप्रक्षालन वगैरे हे जे जुजबी, मंगळा आरती, मुखप्रक्षालन हे मुख्य जे विधी आहेत ते पार पडल्याच्या नंतर जो पहिला भोग दाखवला जातो तो गोपाळ वल्लभ भोग असतो. तर या गोपाळ वल्लभ भोगामध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये कुठलेही शिजवलेले पदार्थ नसतात. ह्याच्यामध्ये कापलेली फळं असतात, खिसलेलं नारळ, गूळ, लाह्या, लाडू, ह्या प्रकारचे जे कच्चे आणि फळं, दूध, दही हे जे कच्ची अन्न असतात त्या सगळ्यांचा नैवेद्य जो असतो तो गोपाळ वल्लभ भोगामध्ये दाखवला जातो. आता हा गोपाळ वल्लभ भोग जो आहे तो रसोई घरामध्ये न बनता तो वेगवेगळ्या ठिकाणावरून तिथे आणला जातो. ते जे सेवा आहेत ते तिथे घेऊन येतात. त्याच्यानंतर जो पहिला शिजवलेला भोग जो आहे, ज्याला कोठभोग म्हटलं जातं, तो कोठभोग जो आहे तो सकाळ धूप नावाचा जो सकाळचा जो नैवेद्य असतो त्यावेळी, जे सकाळची जी पूजा असते त्यावेळी दाखवला जातो. एक अराऊंड सकाळच्या 9 वाजताच्या आसपास, 9, 9:30च्या आसपास ही पूजा असते. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भात, डाळी, भाज्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे पिठा म्हणजे मिठाया वेगवेगळ्या प्रकारच्या, हे सगळं तिथे दाखवलं जातं. हा झाला दुसरा भोग, सकाळ धूप. सकाळ धूपाच्या नंतर दुपारी 12 वाजल्याच्या आसपास मध्यान्ह धूप नावाची पूजा होते. आता मध्यान्ह धूपमध्ये सुद्धा अशाच प्रकारे वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते पदार्थांचा तिथे भोग दाखवला जातो. आता आपण जनरली तिथे म्हणतात 56 भोग, पण एका लिस्टनुसार पूर्ण वर्षभरात जे वेगवेगळ्या प्रकारचे भोग दाखवले जातात त्यांची लिस्ट जवळपास 435 आयटम इतकी म्हणजे पदार्थांची लिस्ट आहे. तर हा तिसरा भोग झाला मध्यान्ह भोग. मध्यान्ह भोगाच्या नंतर असतो भोगमंडप भोग. आता भोगमंडप भोग हा दुपारचा भोग असतो. त्याच्यामध्ये भरपूर जास्त क्वांटिटीमध्ये प्रमाणामध्ये तो नैवेद्य बनवला जातो, तो देवाला दाखवला जातो आणि त्याच्यानंतर तो विक्रीसाठी आनंद बाजारामध्ये लोकांना प्रस्तुत केला जातो. हा झाला दुपारचा भोगमंडप भोग. त्याच्यानंतर हा चौथा भोग झाला. आता पाचवा भोग जो आहे तो संध्या धूप म्हणजे संध्याकाळची आरती. तिथे हा प्रकार आहे की जेव्हा केव्हा आरती होते त्यावेळी त्या देवाला पूर्ण नैवेद्य जो आहे त्याचा भोग दाखवला जातो. आणि मग त्यावेळी संध्या धूपाच्या वेळी सुद्धा अशाच वेगवेगळ्या प्रकारचे भात, डाळी, भाज्या, मालपुवा, मिठाई या सगळ्यांचा भोग परत संध्याकाळी संध्या धूपाच्या वेळी दाखवला जातो. संध्या धूप झाल्याच्या नंतर जेव्हा देव झोपणार असतात, ते झोपण्याच्या पूर्वी त्यांचा बडशृंगार वेश नावाचा एक वेश असतो, ज्याच्यामध्ये पूर्णपणे फुलांची सजावट देवाला केली जाते. आणि झोपण्यापूर्वीची जो भोग असतो तर त्या भोगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पखाळ. आता हे पखाळ काय असतं तर भातामध्ये पाणी टाकून ठेवायचं काही काळ, कधी कधी एक पूर्ण रात्र, आणि मग दुसऱ्या दिवशी तो फर्मेंट होतो आणि मग त्या भाताला फोडणी द्यायची. वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आणि ते मसाले वगैरे वापरून गोड किंवा खारट किंवा तिखट अशा प्रकारचे वेगवेगळे भात बनवायचे. तर त्याला पखाळं असं म्हटलं जातं. तर ह्या संध्याकाळच्या भोगामध्ये पखाळं आणि इतर मग नाना प्रकारच्या खिरी, खिचडी वगैरे हे सगळे जे प्रकार आहेत ते सगळे प्रकार दाखवले जातात. तर हे म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्रीच्या देव झोपेपर्यंतचे हे 6 वेगवेगळ्या प्रकारचे भोग आहेत. तर विशेष म्हणजे आता हे जी 435 आयटम्सची जी लिस्ट मी तुम्हाला म्हणजे नंबर जो सांगितला मी तुम्हाला, त्याच्यामध्ये एक भोग जो असा आहे तो नागपूरचे रघोजी भोसले जे आहेत, राघोजी भोसले त्यांच्या आईने मोहन भोग नावाचा भोग तिथे देवाला सुरू केला. तर यावेळी मी जेव्हा रथयात्रेच्या वेळी गेलो होतो तेव्हा पाहिलं की आपला जो शिरा असतो त्या शिऱ्याच्या वड्या पाडलेल्या होत्या आणि त्या विकायला होत्या. तर मी त्यांना विचारलं की ये इसका नाम क्या है. मग त्यांनी सांगितलं की हा मोहन भोग आहे. आणि हे मी हिस्ट्रीमध्ये वाचलेलं होतं की हा जो मोहन भोग जो आहे, आणि आपल्याकडेही पहा देशावर आणि देशस्थानकडे वगैरे नागपूरकडे किंवा मराठवाड्यामध्ये शिऱ्याच्या ज्या वड्या असतात त्यांना खूप महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा लग्न वगैरे व्हायची तेव्हा ह्याच्यामध्ये शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जायचा. तर ही आपल्या महाराष्ट्राची लिंक असणारी गोष्ट आहे हा मोहन भोग. टंकतोराणी नावाचा एक प्रकार असतो. तर तिथे भोगामध्ये फक्त खाण्याचेच पदार्थ नसतात तर पिण्याचे सुद्धा पदार्थ असतात. आता हा टंकतोराणी नावाचा जो पदार्थ आहे तो भाताच्या पाण्यामध्ये ताक आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे मिरे, धण्याची पावडर आणि असे प्रकार टाकून एक पेय तयार केलं जातं. जे पेय जे आहे ते उन्हाळ्यामध्ये खूप आपल्या तब्येतीसाठी चांगलं असतं. तर हे एक विशेष हा जो भोग आहे तो तिथे दाखवला जातो आणि तो लोकांना दिलाही जातो. आता जसं मी मागच्या भागामध्ये सांगितलं होतं की इथे जे पदार्थ आहेत ते खूप पारंपरिक पद्धतीने तयार केले जातात. त्याच्यामुळे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी निषिद्ध आहेत, ज्या गोष्टी तिथे वापरल्या जात नाहीत. फॉर एक्झाम्पल
बटाटा आहे, बटाटा वापरला जात नाही. बटाटा, टोमॅटो, हिरवी मिरची किंवा लाल मिरची, हे तिखटासाठी या मिरच्या न वापरता मिऱ्याची पावडर वापरली जाते. काजू वापरले जात नाहीत, शिमला मिरची वापरली जात नाही, वटाणा वापरला जात नाही, भेंडी वापरली जात नाही. तर जितक्या काही भाज्या आपल्याकडे बाहेरच्या देशांमधून पोर्तुगीजांनी किंवा इतरांनी घेऊन आले, तर त्या प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या तिथे वापरल्या जात नाहीत. आपल्या पारंपरिक भारतीय भाज्या ज्या आहेत, म्हणजे भोपळा झालं, रताळ झालं, मुळा, तर हे अशा केळी आहे, कच्च्या केळी आहेत. तर हे जे प्रकार आहेत, हे चणेसुद्धा काबुली चणे नाही, तर जे आपला हरभरा जो असतो, बारीक हरभरा चणा, तर तो चणा वापरला जातो. तर अशा प्रकारे तिथे खूप स्ट्रिक्ट नियम आहेत की निषिद्ध वस्तू. आणि कांदा आणि लसूण ह्या तर गोष्टी म्हणजे कुठल्याच तिथे वैष्णव स्वयंपाक असल्यामुळे कुठल्याच नैवेद्यामध्ये कांदा आणि लसूण वापरले जात नाहीत. जो नैवेद्य असतो तो पूर्णपणे व्हेजिटेरियन असतो, त्याच्यामुळे इथे कुठेही नॉनव्हेजचा प्रकार नसतो. हां, नॉनव्हेजचा एक विशेष म्हणजे जगन्नाथाला कधीच नॉनव्हेज किंवा ह्या सगळ्या देवांना दाखवलं जात नाही. फक्त आणि फक्त नवरात्रीमध्ये जेव्हा विमळा देवीची जी रात्रीची पूजा असते, त्या रात्रीच्या पूजेमध्ये देवीला फक्त नॉनव्हेजचा भोग तिथे दाखवला जातो. आणि त्यावेळी जगन्नाथाचं जे मंदिर असतं ते मुख्य मंदिर, ते मंदिर आणि इतर देवांची मंदिरं ही पूर्णपणे बंद असतात. फक्त विमळा देवीचं मंदिर सुरू असतं, रात्रीची पूजा होते, नॉनव्हेजचा भोग देवीला दाखवला जातो, तो तिथेच ग्रहण केला जातो, संपवला जातो. आणि त्याच्यामुळे इथे इतर वेळी कधीही जे नॉनव्हेज जे आहे ते कधीच दाखवलं जात नाही. असंही काही आहे की काही काही वेळेला लोकांना तिथे म्हणजे पुजारी जे आहेत तिथे त्यांना असे काही संकेत मिळतात की ज्या गुप्त संकेत आहेत, जे म्हणजे तिथे बऱ्याचशा असे ट्रेडिशन्स आहेत जे ते लोकांना सांगत नाहीत, पण हे गुप्त संकेत जेव्हा त्यांना कळतात. फॉर एक्झाम्पल, एक कुतमचंडी नावाची देवी आहे. ती कुतमचंडी नावाच्या देवीचं कामच हे आहे की जो भोग आहे तो शुद्ध आहे की नाही, सर्व तिथे गोष्टी ज्या होतात त्या शुद्धतेने होत आहेत की नाही ते पाहणं. जर तिथे कुठे अशुद्धी झाली असेल कुठल्याही प्रकारची, तर असं म्हणतात की तिथे जगन्नाथ मंदिरामध्ये कुत्र्याच्या रूपाने ती देवी प्रकट होते. म्हणजे तिथे कुत्रं दिसलं म्हणजे मंदिराच्या आवारात कुठेही तुम्हाला कुत्रं दिसणार नाही. आणि जर तुम्हाला कुत्रं दिसलं तर तो एक संकेत समजला जातो. आणि त्यावेळी जर भोग तयार केलेला असेल तर तो भोग देवाला दाखवला जात नाही. तो पूर्ण भोग जो आहे तो कोयली वैकुंठ नावाची एक जागा आहे, तिथे कोयली वैकुंठमध्ये तो भोग नेऊन पुरला जातो, पण तो नैवेद्य देवाला दाखवला जात नाही. ही म्हणजे युनिक परंपरा आहे जगन्नाथपुरीची. तसंच तुम्ही म्हणाल की रथयात्रेच्या वेळी जेव्हा देव मुख्य मंदिरामधून गुंडीचा मंदिर जे आहे जिथे ते जातात राहण्यासाठी 7 दिवस, तर तिथे असतात तेव्हा कसा भोग लागला जातो, तर तिथेसुद्धा तसंच तेवढंच स्वयंपाकघर आहे, तेवढ्याच चुली आहेत आणि तिथेसुद्धा त्याच प्रकारे भोग बनवला जातो. आणि तो जो भोग आहे तो देवांना तिथे दाखवला जातो. त्याच्यामुळे बाकी काही असेल नसेल, पण ह्या सगळ्या फेस्टिवल्समध्ये देवाला भोग हा दाखवणं म्हणजे गरजेचं आहे आणि ती तिथली परंपरा आहे. तर काही विशेष ओकेजन्स जेव्हा असतात, जेव्हा देव मंदिरामध्ये पुन्हा जातात, म्हणजे रथयात्रा पूर्ण करून जेव्हा ते मंदिरात येतात, तेव्हा तिथे रसगुल्ल्याचा भोग ते लक्ष्मीला दाखवला जातो. कारण जगन्नाथ असं म्हणतात की रुसलेल्या लक्ष्मीला ते घेऊन जात नाहीत, त्याच्यामुळे ती रुसलेली असते. तर रुसलेल्या लक्ष्मीला ते तिची मनधरणी करण्यासाठी ते तिला साड्या आणि तिला रसगुल्ला खाऊ घालतात. तर हा विशेष प्रसंगी म्हणजे जितके काही सण समारंभ असतात त्यांचे प्रत्येक सणाचे वेगळे भोग आहेत. म्हणजे जेव्हा जगन्नाथ रथयात्रेत परत येत असतात तेव्हा तिथे एक त्याचं मावशी मा म्हणून एक देवी आहे, अर्धाशिनी देवीचं मंदिर आहे रस्त्यामध्ये, तिथे रथ थांबतो आणि ती रथावरून जगन्नाथ ते आपल्या मावशीकडे बघतात आणि ती देवी जी आहे ती त्यांना त्या एका काकरा पिठा नावाचा जो पिठा आहे तो त्या पिठाचे जो मिठाई आहे ते त्या मिठाईचा ती नैवेद्य त्यांना ती दाखवते. तर हा सगळा झाला महाप्रसादाचा महिमा. ह्याच्याचबरोबर फक्त महाप्रसादच नाही तर जगन्नाथाला जी काही तुळस अर्पण केली जाते ती तुळससुद्धा अतिशय पवित्र आणि निर्माल्य समजली जाते. तर बरेचसे लोक जे आहेत ते रोज देवाला अर्पण केलेली जी तुळस आहे ती तुळस स्वतः ग्रहण करतात आणि मगच ते इतर जेवण ग्रहण करतात, कारण तिलासुद्धा महाप्रसादाचाच मान आहे. ह्या सगळ्या झाल्या लौकिकाच्या म्हणजे नॉर्मल महाप्रसाद जो आहे त्याच्या गोष्टी. जेव्हा देव रथयात्रा करून परत येतात आपल्या मंदिरामध्ये तेव्हा एक दिवस असतो, ते मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच्या आदल्या दिवशी अधरपणा नावाचा एक विधी केला जातो. तर अधरपणा काय असतं? अधरपणामध्ये देवाच्या ओठाला लागेल इतकी मोठ्या आकाराची लाकडाची मातीची मडकी जी असतात, तर ती मातीच्या मडक्यांमध्ये
दही, पाणी आणि मिठाई आणि गोड ह्या प्रकारचे वेगवेगळे द्रव पदार्थ, जायफळ, वेलची हे सगळे मिसळून त्यांच्यामध्ये एक स्वीट असं द्रव्य तयार केलं जातं आणि ते देवाच्या ओठापर्यंत येईल हे पाहिलं जातं, ती सगळी मडकी. बरं, ती मडकी ते केल्याच्या नंतर, नैवेद्य दाखवल्याच्या नंतर ती सगळीच्या सगळी मडकी जी आहे ती तिथल्या तिथे रथावर फोडली जातात आणि तो सगळा जो त्या रसाचा जो नैवेद्य आहे तो सगळा पसरवला जातो. ह्याचं कारण असं आहे की जगन्नाथाच्या रथाखाली अनेक अतृप्त आत्मा, भूत, पिशाच हे जे आहेत ते रथाबरोबर चालत असतात आणि रथ यात्रा पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांची एवढीच अपेक्षा असते की आपल्याला या योनीतून मुक्ती मिळावी, आपल्याला मोक्ष मिळावा. आणि जेव्हा हा अधरपणाचा भोग जो आहे तो भोग तिथे मडकी फोडली जातात आणि तो भोग जेव्हा वाहत असतो तेव्हा हे सगळे जे अतृप्त आत्मे असतात तो अधरपणाचा भोग घेतात. हा भोग मनुष्य किंवा देवता घेत नाहीत आणि मग त्याच्यामुळे त्यांना मुक्ती मिळते. तर हा एक विशेष भोग आहे आणि हा महाप्रसादाचा महिमा आहे. सो मित्रांनो, हा झाला महाप्रसादाचा महिमा. आशा करतो की तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमधून मला कळवा की तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडल्या. तुम्ही दिलेलं प्रोत्साहन माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. जय जगन्नाथ.